नमस्कार मित्रांनो, टीव्ही आणि चित्रपटसृष्टीतून हृदयद्रावक दुःखद बातमी समोर आलेली असून एका दिग्गज कलाकाराचे निधन झालेले आहे. पाहूया संपूर्ण बातमी. तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करून घ्या. दिग्गज निर्माते रामानंद सागर यांचे सुपुत्र व दिग्दर्शक निर्माते आनंद रामानंद सागर चोप्रा यांचे 13 फेब्रुवारी रोजी वयाच्या 84व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मुंबईतील पवन हंस परिसरातील हिंदू स्मशानभूमीत सायंकाळी 4:30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनामुळे कलाविश्वाला मोठा धक्का बसला असून सागर कुटुंबावर शोककळा पसरलेली आहे. आनंद सागर यांचे जाणे टीव्ही इंडस्ट्रीसाठी मोठी हानी मानली जात आहे. आनंद रामानंद सागर चोप्रा यांनी आपल्या कुटुंबाच्या कलात्मक वारशाला नवी उंची दिली होती. पौराणिक मालिकांच्या निर्मितीशी ते सक्रियपणे जोडलेले होते. 2008 साली प्रसारित झालेल्या रामायण या नव्या आवृत्तीतही त्यांचे योगदान होते. अनेक वर्षे त्यांनी दूरदर्शन मालिका आणि चित्रपट प्रकल्पांवर काम केले. दिग्दर्शनासोबतच निर्मिती क्षेत्रातही ते कार्यरत होते. त्यांच्या अनेक प्रकल्पांमध्ये वडिलांनी उभारलेल्या परंपरेची छाप दिसून येत होती आणि त्याच धर्तीवर त्यांनी पौराणिक आशयाला आधुनिक मांडणी दिली होती. तेव्हा मित्रांनो, आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे सुप्रसिद्ध दिग्दर्शक निर्माते आनंद सागर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.